वयजी मी चालले आहे ही जेजुरी सोडून. बाणाई, श्री खंडेरायांना प्राप्त करून घेण्यासाठी तू कठोर अशी साधना केलीस. आठवती साधना अत्यंत खडतर असा प्रवास होता. मग तू केलेले हिंदोया व्रत असो किंवा सुगंधी जलाचे व्रत असो, तू रानात एकांतात जाऊन केलेले त्यांचे पूजन असो किंवा हळदीचे शिवलिंग करून त्याची केलेली पूजा असो, हे सारं सारं तू केलंस केवळ श्री खंडेरायांना प्राप्त करून घेण्यासाठी. बाणाई, तुमचे मिलन व्हावे म्हणून श्री खंडेराय श्री म्हाळसा देवींच्या शापाला सामोरे गेले. ते तुझ्या बरोबर चंदनपुरीत येऊन राहिले. चाकरी केली त्यांनी तुझी. पण त्यांनी तुला कधीही अंतर दिले नाही आणि कधी देणारही नाही. हे सत्य सगळ्यांना स्वीकारावं लागेल की श्री खंडेराय आणि तू कधीही विभक्त होणार नाही, कारण त्यांनी तुझ्याशी विवाह केला आहे. पत्नी म्हणून तुझ्या दायित्वाची त्यांना जाणीव आहे. मला हे समजत हवं आहे, पर ह्याच समद्याचा त्यासनी त्रास न व्हायला म्हणून मी त्यांच्यापासून लांब चालले आहे. बाणाई, यातून काय साध्य होणार आहे? म्हाळसा देवीसनी बरं वाटत, त्या शांत राहत्या आणि मग देवासनी त्रास नाही व्हायचा या समद्याचा. बाणाई, तू लांब गेल्याचं दुःख त्यांना होईलच, ते कसं टाळता येणार आहे? तू हा निर्णय घेण्याआधी त्यांना काय वाटेल याचा विचार करायला हवा होतास. देवा, यासनी त्रास नग म्हणूनच मी हात न जाते आणि म्हाळसा देवींनी सिंहासनावरच्या अधिकारावरनं मला ही आज्ञा दिली आहे. बाणाई, त्या जेजुरीच्या साम्राज्ञी आहेत म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला खरा, पण हा निर्णय कोणालाही आवडला नाही, श्री खंडेरायांना देखील. म्हणून ते तुझी भेट घ्यायला आले. त्यांनी तुला समजावलं तरी तू हा निर्णय घेतलास. माझ्याकडे दुसरी वाट नाही जी. बाणाई, तू जाऊ नयेस असं मला वाटतं, श्री लक्ष्मी देवींना वाटतं, तसंच श्री खंडेरायांना देखील वाटतं. तुझ्या या निर्णयामुळे सगळ्यात जास्त दुःख हे श्री खंडेरायांना होणार आहे. तुझ्या या निर्णयामुळे तू श्री खंडेरायांना आता काय करावं या पेचात टाकलं आहेस. म्या? होय बाणाई, कारण वस्तुस्थिती हीच आहे की तुझ्यात आणि श्री म्हाळसा देवींमध्ये ताणतणाव आहेत. श्री खंडेरायांनी तुझ्याशी विवाह करण्याआधीच तुला सांगितलं होतं की त्यांचा विवाह श्री म्हाळसा देवींशी झाला आहे. तरीही त्यांनी तुझ्याशी विवाह केला. इतकंच नाही तर ते तुला इथे गडावर घेऊन आले. श्री म्हाळसा देवींनी तुला गडावर प्रवेश नाकारला म्हणून त्यांनी तुला हा वाडा बांधून दिला. बाणाई, श्री खंडेराय तुझ्या प्रती जे दायित्व आहेत ते पार पाडत आहेतच, पण तू हेही नको विसरूस की श्री म्हाळसा देवी त्यांची पत्नी आहे. त्यांच्या प्रती त्यांचं काही दायित्व आहेच. तर म्या कुठं काही विसरले देवा? मग तुला ही वस्तुस्थिती मान्य आहे ना? मग हा निर्णय का? मला मान्य आहे समज देवा, पर म्हाळसा ताईसनी हे समज पटत नाही ना. मी एकलीच समजून घेते आहे समज. मला ठाव आहे का मी हात न गेलं तर म्हाळसा ताईसनी आनंदच होईल. आणि श्री खंडेरायांचं दुःख? त्यासनी खरंच त्रास होऊ नये म्हणून मी जेजुरी सोडून चालले आहे. बाणाई, तू तुझा निर्णय घ्यायला मोकळी आहेस, पण तुझ्या या निर्णयामुळे श्री खंडेरायांपुढे खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे
की पुढे काय करावं. तू तुझा निर्णय मागे घेशील अशी आशा करतो. येतो मी. खंडेराया माझा खास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया माझा ध्यास मल्हारी, खंडेराया. देवा चोडप्पा, देवा, आज राज्यसभेत कामकाज आहे. बरं, तुम्ही सर्व व्यवस्था करा, मी आलोच. देवा, आपल्याच राज्यातली काय माणसं आली आहेत, त्यासनी काहीतरी गारानं सांगायचं आहे. त्याच्यासाठी लवकर कामकाज सुरू करायचं आहे. पण चोडप्पा, असं काय झालंय? देवा, त्यांचं म्हणणं आहे का तुमच्या मोहरत सांगायचं आहे. असं असेल तर त्यांना तात्काळ बोलवा. देवा, लोक लय घाबरले आहे ते बघा. काय झालंय कळना झालंय. गुप्तचरासनी बी विचारलं आहे, ते सांगत्यालच. चिंता नसावी, मी आहे. वय. चोडप्पा, अजून एक काम करा. बानू वाडा सोडून जाणार नाही हे पहा, आणि जर जाणार असेलच तर तिच्यापर्यंत संदेश पोहोचवा की माझी अनुमती घेऊनच तिने जावं. वय. काय करावं रे या बानूचं? कुणाचंच ऐकायचं नाही म्हणजे काय? आता तोच ठणकावून सांग तिला म्हणजे झालं. बानू जेजुरी सोडून जर वस्तीव गेली तर आज्याला काय वाटेल ह्याचा विचार केला का तिनं? बरं, तो हाता असताना असं कसं होईल? तेव्हा तो समजून सांग तिला. बराबर आहे तुझं. असं हातावर हात ठेवून बसून चालायचं नाही. गंगे, अगं माझी कापडं पेटीमध्ये ठेवायची, तर पेटी कुठं ठेवली आहेस? ते आतमध्ये ठेवली आहेत, आणते. हा. बानू, थांब जरा. हट्टीपणा सोड. अशानं हाताला काहीच लागणार नाही. मावशे, आता काय बी सांगू नकस, त्यानं काय बी होणार नाही. कुणाचं ऐकायचंच नाही ठरवलंस का तू? आम्ही सांगितलं, देव आलं, त्यांनी समजावून सांगितलं, परदानजी येऊन गेलं. कुणाचंच ऐकायचं नाही म्हणजे कसं काय होणार? म्या समद्यांचं समजा ऐकून घ्यायचं, म्या समद्यांचा विचार करायचा. पण मला काय म्हणायचं, हे कुणासनी बी ऐकून घ्यायचं नसेल त्याला म्या तरी काय करणार? अगं, पण असं चुकीचं वागून कसं चालेल? हा, परदानजी काय म्हणलं का याचा त्रास देवासेच होणार आहे, त्यांच्याकरता तरी माघारी घे. अरे त्यांच्यासाठीच तर जेजुरी सोडून जाते म्या. एवढे समदे जण समजावून सांगतायत, ऐकावं ग बानू. असा आडमुठेपणा बरा नाही. ना हात ना वस्तीव कुणाला बी ही आवडणार नाही. मी काय म्हणतो, तो शांत विचार कर, हा, आणि मग ठरवू काय करायचं ते. ऐकशील नव बानू? बान, ऐकायची नाही ती. आपल्याला ठावाय नव, हट्टी आहे ती. एकदा ठरवलं का ठरवलं. तात्काळ राज्यसभेचे आयोजन केले आहे, तेव्हा सिद्ध राहा. आपल्याला निघायचे आहे. असे अचानक काय झाले आहे? काही सुरक्षेचे प्रश्न उभे राहिले आहेत. पण असे प्रश्न आधी कधी उभे राहिले नव्हते. नेमके काय झाले आहे ते राज्यसभेत गेल्यावरच कळेल. पण गुप्तचरांनी आधीच कल्पना द्यायला हवी होती. तेच सांगण्यासाठी ते येत आहेत. मला एक गोष्ट आवडली नाही.
म्हाळसा, मला ह्या क्षणी कुठलेही वाद नकोयत. पण मला काय सांगायचं आहे ते तरी ऐकून घ्या. सांग. प्रधानजी बानूकडे गेले होते. अशा परिस्थितीत त्यांनी बानूला का भेटावं? त्यांच्यावर आपण कुठलेही बंधन नाही टाकू शकत. पण मी बानूला जेजुरी सोडून जा असा आदेश दिला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रधानजी बानूला भेटायला गेले होते. यावर मला आक्षेप आहे. प्रधानजी, लक्ष्मी देवी, राज्यसभेचे तात्काळ आयोजन केले म्हणून भेटायला आलो. होय, शुभ घडत असताना अशुभ हे त्याच्या मागेच उभे असते. इतका काळ असुरी शक्तींना बांधून ठेवले होते, परंतु आता पाश सैल झाले असावेत. प्रजेचे कार्य प्राधान्याने करावे अशीच ही वेळ आहे. मला काही सांगायचे आहे. आपण ह्यावर नंतर बोलूयात. नंतर नाही, नंतर उशीर होईल. आपण सांगावं, काय झालं? मी बानूला जाण्याचा जो आदेश दिला आहे तो अंतिम आहे. त्यात कोणीही हस्तक्षेप करू नये. मी ध्यानात ठेवेन. पण यावर श्री खंडेरायांचं काय म्हणणं आहे ते पाहावं लागेल. राज्यसभेत लोक आपली वाट पाहत असतील तेव्हा ह्या क्षणी आपण राज्यसभेत जावं असं मला वाटतं. निघूयात. देवा, राज्यसभेचं कामकाज सुरू करायची परवानगी असावी. काल आपल्या राज्यावर एक संकट आलेलं आहे. देव आणि देवी हाता असताना या अगोदर असं कधी बी झालं नाही. या लोकांसमोर काय संकट आलं आहे ते सांगायला आपल्या राज्यातील काही प्रजा हाता आलेली आहे. त्यासनी राज्यसभेत येण्याची परवानगी असावी देवा. या. तुमचं जे काय बी म्हणणं असेल, कारण असेल ते देवासमोर सांगावं. देवा, आम्ही जेजुरी गडाला लागून 10 कोसावरच्या डोंगर रांगा आहेत ना, तसं आम्ही राहतो. काल रातच्याला आमच्या वस्तीवरनं आमची गुरढरं कोणीतरी ओढून घेऊन गेला जी. वस्तीवर वाघ किंवा वन्य पशूंचा वावर आहे का? ते ठाव नाही, पण वस्तीवरली 4 माणसं रातपासून दिसत नाहीत. माझ्या गाईला आणि पाडसाला बी ओढून नेलंय जी. तेव्हापासून घरात कोणी भाकर बी खाल्ली नाही जी. असे कृत्य करण्याचं धाडस कोण करत असेल? काय ठाव नाही जी. देवा, प्रथमदर्शनी हे कृत्य एका वन्य पशुचं वाटतं, पण तसे नाही. कारण कोणताही वन्य प्राणी एकाच वेळी माणसांना आणि इतक्या पशूंना घेऊन जाऊ शकत नाही. पण मग या सगळ्या मागे कोण आहे? हे कोणत्याही मनुष्याचे कार्य नाही अथवा कोणत्याही पशुचे. हे कोणत्या तरी दैत्याचे कार्य आहे. कोणी असे धाडस केले आहे? त्याला तात्काळ पकडून राज्यसभेत घेऊन या. देवा, जर हे धाडस खरंच कोणा एका दैत्याने केलं असेल तर त्याच्या मागे नक्कीच पाशवी शक्ती असणारच. देवा, आपण सावध पावलं उचलावीत. प्रधानजी योग्य तेच बोलत आहेत. कोणत्याही पशुचा जीव जायला नको याची आपण काळजी घ्यायला हवी.
अडून अडून का होईना, पण हे एक युद्ध आहे. असुरी शक्ती आता जागृत झाल्या आहेत. देवा देवा आम्हासनी वाचवा देवा. वाचवा देवा, वाचवा देवा. वाचवा आम्हासनी. चिंता नसावी. प्रधानजी, प्रथम त्या भागाची पाहणी करावी. आपल्या सैन्याला त्या भागाला वेढा द्यायला सांगा. आपले विशेष सैन्य त्या वस्तीत पाठवा. होय देवा. देवा, आपणही प्रत्यक्ष त्या भागात जावे. मी देखील तुमच्या सोबत येईन. प्रथम सैन्याला त्यांचे कार्य करू द्या. उद्या प्रातःकाळी आपण त्या भागात जाऊ. लय उपकार झाले देवा. तुम्ही निश्चिंत असा. जोपर्यंत मी त्या दैत्यांना शासन करत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. काय पीठ म्हणती, जरा जोर लाव, जोर लाव. खातीस का नाही? तुम्ही खायला कुठं देतायसा? बानू, ए बानू, बानू. हो, कशा पायी वरडतायसा? ती सांग तू नंतर. बानू कुठं आहे? ए बानू. अरे हाय आतमध्ये, येईल ती. पण काय झालं? आगा आई, धीर धर की जरा, धीर धर. हा, ए बानू, ए बानू. रंग्या, अरे कशा पायी हाका मारतेस? अगं तकडं गडाव साबा भरली, साबा. काय बाय काम असेल म्हणून सभा भरली असेल. अगं एवढं सोपं नाही ती. म्हणजे अगं तकडं जेजुरीच्या येशी बाहेर रानात कोण आले तो कुणान ठाऊ, माणसासनी गाई वासऱ्यासनी घेऊन जात्यात. ती लोक आले होते सांगाय. अरे हे काही प्रीत. पण हाय कोणती? काय कोणान ठाऊ कोण आहे ती. कोण म्हणतात दरोडेखोर आहे, कोण म्हणतात राक्षस आहेत. हे काय भलतच. दिवसा बी कुठं फिरू नकासा. हा का? कुठं बी फिरत्याल आणि नेत्याल उचलून तुम्हासनी. ए एवढं सोपं आहे का ती? रंग्या म्हणतात मला. माझ्या मोहर जर एखादा आला ना तर जिमनीतच गाडीन त्याला. बर राहू दे, तुम्ही काय ह्या फंद्यात पडू नकासा. काय ग, माझ्या पोराचा पान उतारा करतीस वय ग? अगं मावशी जाऊ दे, रंग्याला काय म्हणायचं ते तर ऐकू दे की. हा आता कसं बोललीस? अगं समजी जण देवाकडे गेल्या तर गारानं घालाय. मग काय काळजी करायचं कारण आहे? अरे देव बघ त्या समध्यासनी. पण हाय कोणती? अगं मावशी राक्षसच असणार. असं मंगळ वागत्यात म्हणजे राक्षसच की. तर कुणी काळजी करू नका. नाही मी कुठं घाबरतोय तवा. आणि नेलं उचलून तुम्हासनी म्हणजे? खेळ आहे का तू? हा खेळ आहे. उचलून याला माझे. तर ध्यान देवाची झालं. मग ए पर माझं एक म्हणणं आहे. तू आता चंदनपुरीला जायचं काढू नकोस बघ. तर का? का काय? बराबर बोलतोय त्यो. रानात जाताना मोहर राक्षस आले म्हणजे? हा मी जाणारच आहे. देव आहेत माझ्या संग.